अनिल भुसारे यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। अनिल भुसारे यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया। त्यांनी देखील स्पर्धेसाठी आम्हाला तन मन धन अर्पित केलेलं आहे। आर्थिक सहकार्य त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी आलेलं आहे, त्यांना देखील करूया आपण सन्मानित। तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे, जो प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होती ऐकूया सुमधुर आवाज व्हॉइस ऑफ बिनार ओ टू संदेश वखारे। हॅलो वली आपण मॅचच्या दिशेने दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अशोक विथ गोकुल। पहिलं षटक नामदेव, पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय, चेंडू आवत आहे आणि निघून जाईल सीमारेषा पार। 6 धावा, षटकार। जी नगरसेवक कमलाकर पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय। वेलकम, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। काय अप्रतिम सुरुवात आपण पाहतोय। पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर बिग ब्लास्ट, मोठा फटका, षटकार आलाय। षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल पुढे ठेवला होता, ऑफ ड्राईव्ह केलंय, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल कंप्लीट। एका धावेसोबत धावफलक 7 वर पोहोचलाय। एक चांगली मॅच आजच्या शेड्यूल मधील। नक्कीच संघ कोणता क्वालिफाय होईल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून मिळेल। षटकातील पुढचा बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय, या बलेचा बॉल ऑफ ड्राईव्ह, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय। एकच धाव, एक पेक्षा आधी एक, काही एक नाही। षटकातील पुढचा बॉल, या बलेस देखील बॉलला पुढे ठेवला होता। अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय, मात्र त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगला पाहायला मिळाला। 2 धावा कंप्लीट झाल्या आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय। 10 धावा धावफलकावर आपण पाहतोय। षटकातील पुढचा बॉल, षटकातील पुढचा बॉल, नामदेव पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर, या बलेस फुल टॉस आहे, ऑन साइडला उडवलाय, निघून जाईल सीमारेषा पार। 6 धावा, षटकार। अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी आपण पाहिला। 6 धावफलक पुढे सरकलाय। 16 का डोला, 16 धावांचा बोलबाला धावफलकावर आपण पाहतोय। अशोकच्या बाट मधून आतापर्यंत 15 धावा आल्यात। काय कमालीची फलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी। तर नामदेव पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर, षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय। या बॉलर्स देखील अजून एक चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, दिनेश चेंडू उचलतोय, फेकी करतोय, त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या।
आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं देखील पूर्ण झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. अप्रतिम सुरुवात गावदेवी रांजणोले टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. 18 धावा धावफलकावर आहेत आणि त्या दरम्यान खेळणाऱ्या दोन्ही टीम्सला खास करून आमच्या कॉमेंट्री पॅनलला शुभेच्छा आल्या आहेत. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचे संघनायक संदेश दादा ठाकरे यांच्या माध्यमातून धन्यवाद. संदेश दादा ठाकरे या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. पहिलं षटक ज्या षटकात आल्यात 18 धावा. अप्रतिम अप्रतिम सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय. तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात आणि ती चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी झाली आहे गावदेवी रांजणोले टीमच्या माध्यमातून. यस तर पुन्हा एकदा बोलूया आपण थेट मॅचच्या दिशेने. 18 धावा धावफलकावर षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय आणि त्या दरम्यान ताडाली गावचे नामांकित उद्योजक जगदीश पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन होतंय. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रतन या वेळेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली. वेलकम भूषण पाटील वरलदेवी ताडाली बी टीमचे एक विस्फोटक विध्वंसक खेळाडू. या वेळेचा बॉल ऑन साइडला कार्पेटच्या साने गेलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय सुब्रेक चांगली कॉलिंग चांगलं तालमेल पाहायला मिळालं आणि त्याच्या जोरावर 2 धावा कंप्लीट झाल्यात. दोन धावांच्या मदतीने धावफलक 21 वर पोहोचलाय. रतन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल समोर आपण अशोक भगतला पाहतोय. या बलेचा बॉल पॉइंटच्या वरून उडवलाय. फटका तर भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक पाठला करताय चेंडूचा. चेंडू अडवला गेलाय. अगदी शेवटच्या मोमेंटला आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि त्या दरम्यान 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. तेवीस धावा धावफलकावर आहेत. मात्र त्यामधील 21 धावा ज्या आहेत त्या अशोक भगतच्या बॅटमधून आल्यात. मागच्या मॅचमध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी त्याच्या बॅटमधून आपण पाहिली होती आणि त्याच्या जोरावर मॅन ऑफ द मॅच ठरला होता. नक्कीच माजी सरपंच दापोडे गाव चिंतामण पाटील आपण व्यासपीठावर या आणि त्या दरम्यान दांडी उडावली आहे त्या ठिकाणी. फलंदाज बाद.
याच तर अगदी महत्त्वाची विकेट त्या ठिकाणी मिळाली. जय भोलेनाथ सरवली बाडा टीमला. द्वारकानाथ फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज निलखंड मैदानाच्या आतमध्ये आलाय. निलखंड हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. सातत्याने चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी करत आलाय. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 25 धावा धावफलकावर झाल्या आहेत. तर आता मात्र षटक क्रमांक 3 गोलंदाज साईनाथ. पाहूया साईनाथ कशा प्रकारे गोलंदाजी करेल. षटक क्रमांक 3 षटकातील पहिला बॉल. साईनाथ गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल. या बलेसा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकाची सुरुवात निर्धाव चेंडू सोबत झाली आहे. साईनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आपण निलखंडला पाहतोय. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी साईनाथच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या बॉलचा बॉल ऑन साइडला निघून जाईल सीमा पार. षटकार. अतिशय सुरेख फटका आपण पाहिला. निलखंडच्या बॅट मधून हा षटकार आलाय. साईनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. 6 धावफलक मात्र पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 31. 31 धावा धावफलकावर आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल आपण पाहतोय. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. वारंवार लेग ब्रेक गोलंदाजी आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. व्यासपीठावर आपण पाहू शकता नक्कीच सन्माननीय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेब, त्यांच्या समवेत माजी नगरसेवक कमलाकर पाटील साहेब, दोघांचाही उद्या मात्र वाढदिवस आहे. तर उपस्थित सर्व खेळाडू, प्रेक्षक, मान्यवर सर्वांच्या माध्यमातून तुम्हा दोघांनाही वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. यस, तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी तपासलं गेलंय. फलंदाज नॉट आउट. बॅट कट असेल तर मात्र आउटफील्ड अंपायर तुम्ही जो डिसिजन देणार तो मात्र मान्य करावा लागेल. स्टंपिंगसाठी या ठिकाणी तपासलं गेलंय.
गोडीराम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. या बलेचा बॉल दिशा दिली चेंडूला. पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट केलंय त्या ठिकाणी. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमधून झाली आहे रनआउट साठी. सीजन आमच्यापर्यंत पोहोचलाय. फलंदाज रनआउट. यस 32 धावा धावफलकावर आहेत. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि आता मात्र शेवटचा अंतिम षटक. गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाज संदीप भोईर येतोय. तर नवीन फलंदाज नरेश आलाय जो नॉन स्ट्रायकर आहे. मात्र स्ट्राईक एंडला आपण गोकुलला पाहतोय. शेवटचं अंतिम षटक. षटकातील पहिला बॉल संदीप भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आपण गोकुलला पाहतोय. या बलेचा बॉल मिस टाइम आहे. स्वतः गोलंदाज प्रयत्न करतोय. वाडा कॅच अप्रतिम अलौकिक अविश्वसनीय झेल. फलंदाज फेल. यस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनोद ठाकरे. आणि नक्कीच प्रत्येक षटकारासाठी मात्र या ठिकाणी पारितोषिक लावलं जात आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे प्रत्येक षटकारासाठी. आणि सलगचे 3 षटकार ठोकले, षटकार हॅट्रिक ठोकली तर तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक आहे कुंदन पाटील साहेबांच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर विशाल चौधरी आणि गुंडाबाई यांच्या माध्यमातून तब्बल 21000 रुपयाचं पारितोषिक आहे. यस षटकार हॅट्रिक ठोकली तर गुंडाबाई आणि विशाल चौधरी यांच्या माध्यमातून तब्बल 21000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि कुंदन पाटील साहेबांच्या माध्यमातून 5000 रुपयाचं. अर्थातच बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले तर मात्र तुम्हाला पारितोषिक आहे तब्बल 26000 रुपये. मात्र स्ट्राईक चेंज झाली आहे. सिंगलने स्ट्राईक रोटेट करून समोर मात्र बालाला आणण्याचं काम विनोद ठाकरे यांच्या माध्यमातून झालंय. गोलंदाज संदीप भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर.
या बलेस फुलटॉस बॉल निघून जाईल सीमा पार. 6 धावा षटकार. पारितोषिक पुन्हा एकदा बदललं गेलंय. बॅक टू बॅक 2 षटकार जर ठोकले तर तब्बल 25,000 रुपयाचं पारितोषिक आहे. गुंडाभाई आणि विशाल चौधरी यांच्या माध्यमातून कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी. दोन धावा पूर्ण झाल्यात. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 41 41 धावा धावफलकावर आपण पाहतोय. फक्त आणि फक्त 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल या वलेचा बॉल फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलंय त्या ठिकाणी. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. झाल्या आहेत. मात्र अजून एक बॉल बाकी आहे. नरेशच्या बाट मधून 2 षटकार आतापर्यंत आपण पाहिले. या बलेस हवा तसं संपर्क नाहीये. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा धोका पत्करलाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. यस, तर अशा प्रकारे षटक क्रमांक 4 देखील कंप्लीट झालंय. 49 49 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 50 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय गावदेवी रांजणोली टीमने जय भोलेनाथ सरवली पाडा टीम समोर.
ते सजून घ्या. मोहन दादा भोईर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन व्हा. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये जबर सामना आपण पाहतो. एका बाजूला गावदेवी रांजनोली विपक्ष जय भुलनाथ सरवलीपाडा. प्रथम फलंदाजी करताना आपण रांजनोली संघाला पाहिलं, ज्याने 4 षटकांच्या ती धावा केल्या. 49 आणि विजयाचं लक्ष आहे कंप्लीट 50 धावांचं. आणि या धावा चेस करण्यासाठी सर्व संघाची देखील सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. नामदेव आणि रवी. तर सलामी गोलंदाज गावदेवी रांजणोली संघाचा रोहिदास भोईर. वैयक्तिक पाला सांघिक पाला संघाच्या वतीने पहिल्या षटकातला गोलंदाज रोहिदास. 24 चेंडू 50 धावा प्रति ओव्हरचा आपण विचार केला साधारणतः 12 धावांची सरासरी. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं भरालदेवी चषक 2024 मधून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेटचं फेस्टिवल, क्रिकेटचं बिग इव्हेंट, क्रिकेटचं बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जिद्द आणि क्रिकेटचा एक महाकुंभ मेळा. अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं अतिशय वाखाणण्याजोग असं आयोजन आपण पाहतोय. 4 दिवस चालणारी स्पर्धा, स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस मेगा फायनल डे. गोलंदाज आपण देखील वेल कमी घ्या, स्पीडअप करा. रोहिदास वैयक्तिक पाला सांघिक पाला लेफ्ट टर्न ओरचा मारा. पहिला चेंडू फेस करताना फलंदाज 1 बाउन्स. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. महत्त्वाचे मॅच देखील आपण पाहतो आणि खऱ्या अर्थाने यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक देखील या स्पर्धेसाठी जॉईन आहेत. आणि प्रेक्षकमधून खास करून आमच्या सत्याबाई सतीश म्हात्रे बांद्रामध्ये काल्हेर संघाचे खंदे समर्थक आहेत, करता धरता देखील आहेत आणि त्यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केलेले. धन्यवाद सतीश म्हात्रे, सत्याबाई. आपल्यावर जाऊन सुंदर सॉनराईजचा पटका. चेंडू जातो वाडिश लॉंगला. क्षेत्ररक्षक दक्ष. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. रमेश दादा पाटील आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं. दापोडे संघाचे खंद समर्थक, क्रिकेटचे निस्सीम चाहते आणि दापोडे गावचे प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक आणि सुप्रसिद्ध उद्योजक देखील आहेत. त्यांच्या समेत त्यांचे परममित्र उत्तम पाटील दादा आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं. अतिघाई आणि संकटातनी नाक या ठिकाणी फलंदाज बाद होते. नॉन स्टेकर फलंदाज नामदेव चौधरी याची कडे मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन येतोय साईनाथ. विजयाचं लक्ष 50 धावांचं आहे. 50 धावांचा पाठलाग करताना पहिला फलंदाज बाद. नेक्स्ट बॅट्समन येतो बॅटल होते साईनाथ.
बघा साईनं त्याच्याकडे देखील चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. चला वेळेच्या संदर्भात दोन्ही कॅप्टन आम्हाला तो सहकार्य करायचं आहे, कारण की स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस मेगा फायनल डे आपण पाहतोय आणि या अंतिम दिवसामधून तुम्ही देखील आम्हाला वेळेचं सहकार्य करा. पुलेंचा चेंडू ऑन साईडचा पाटका सजलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक अशोक मात्र देखील चूक करतोय. खऱ्या अर्थाने झेल घेण्यासाठी अतिशय चांगला दमदार प्रयत्न त्याच्या माध्यमातून आपण पाहिला. चेंडू व्यवस्थित त्याला कॅरी करता आला नाहीये. चेंडू होतो धरणीला दान. एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्येकडे पुढे सगळी धावसंख्या होते ती 9. फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस, पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. संघाची धावसंख्या 1-9. विजयाचं लक्ष 50 धावांचं. पुन्हा एकदा गोलंदाज रोहिदास भोईर. या ठिकाणी मात्र चेंडूला बिगेट मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आली नाही. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता. फलंदाज आला. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खऱ्या अर्थानं एक संत आणि सुरुवात आपण पाहतोय सरवली संघाची. मात्र ज्या आस्किंग रन रेट धावांची जी गती आहे त्या गतीला मात्र या ठिकाणी स्पर्श केला जात नाही. याचं कारण आपण पाहिलं रोहिदास भोईर याची अचूक टप्प्याची नियंत्रित गोलंदाजी, ज्यानं खर्च केला फक्त आणि फक्त 9 धावा आणि एक महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद झाला. वेलकम. याच दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे सन्मान्य नरेशजी भोईर यांचं. मित्र खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधून त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला मोलाचं सहकार्य प्राप्त झालं. उपस्थित मान्यवरांसाठी स्पेशल ड्रायफ्रुट्स त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालं. नरेशजी भोईर तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 41 धावांची गरज. आता आस्किंग रन रेट थोडंसं वाढलेलं असेल. गोलंदाजी तो द्वारकनाथ, वैयक्तिक पाला सांघिक दुसरं. येणारे 18 चेंडू विजयासाठी 41 धावांची गरज आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पाला सांघिक दुसरं. गोलंदाज द्वारकनाथ संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प गोलंदाज. एक धाव कंप्लीट घेऊन संघ धावसंख्येकडे पुढे धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होती ती 10. 1-10. षटक क्रमांक दुसरं. विजयापासून अजूनही 40 धावा दूर आहे आणि 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. द्वारकनाथ अगेन्स्ट पुन्हा एकदा सज्ज. आउट ऑफ इनसाइडचा फाटका आहे. सेफ लँड होतो चेंडू आणि जोपर्यंत आउटफील्ड मधून चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्याची संधी होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. तिसरी धाव देखील मला वाटतं कंप्लीट आहे. रनिंग बिटवी अतिशय सुरेख सुंदर आपण पाहतो. 2 फलंदाज सुरेख असा समन्वय पाहतो. 2 धावा 3 धावा कंप्लीट झाल्या. 3 धावाने संघ धावसंख्या देखील 3 ने पुढे सरकली. धावसंख्या होती ती 13. खऱ्या अर्थाने ज्या अवांतर धावा असतात, एक्स्ट्रा धावा असतात, त्या संघाला कुठेतरी पराभवाच्या खाईत देणारे असतात. दापोडे गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय रमेश दादा पाटील आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर यांचा तुमच्या समेत उत्तमजी पाटील दादा आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. दापोडे संघाचे खंदे समर्थक आहेत. मग दमन दौरा असो की गोवा टूर असो. डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक गणेश या ठिकाणी मात्र झेल सोडतो. जीवदान मिळते फलंदाजाला. धावा मिळतील संघाला. किती धावा कंप्लीट केल्या जातील. दादाला बकासूरच्या बरोबर लावायला पाहिजे. काय धावतोय बघा.
पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मित्र खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे फोकसमॅन, खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून आपण क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतोय, सन्माननीय कमलकरजी पाटील यांचा उद्या जन्मदिवस आहे आणि त्या अनुषंगाने आज देखील ॲडव्हान्समध्ये आम्ही त्यांना जन्मदिवसाच्या लक्ष कोटी शुभेच्छा देतोय. आई जगदंबाईला विनंती करतोय की आपण त्यांना उदंड आयुष्य द्यावं. खास करून संघटनेच्या सन्माननीय स्वस्ताक अध्यक्ष कुंदनजी पाटील यांच्याकडनं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात. धन्यवाद कुंदनजी पाटील. बिहारी मंच मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष माननीय श्री धर्मेंद्र सेठ, वेलकम. तुमचं देखील स्पर्धेमधून मनापासून स्वागत. चेंडूवर मोठा पटका, चेंडूखाली क्षेत्ररक्षक दक्ष या सवेल जज कॅच अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल कॅरी केले होते. महत्वाचा फलंदाज साई याची खेळी संपुष्टात. सर्वांच्या वतीनं तुम्हाला उद्या जन्मदिवसाच्या लक्ष कोटी शुभेच्छा. आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच देवाला प्रार्थना. त्याचबरोबर वरालदेवी स्पोर्ट्स ताडाली संघाचे सर्वेसर्वा भिवंडी मनपाचे माजी नगरसेवक भिवंडीचे नामांकित व्यक्तिमत्व सन्मान्य कमलाकर परशुराम पाटील साहेबांचा देखील मला वाटतं उद्या जन्मदिवस आहे आणि त्यांना देखील खास करून वरालदी 40+ जे फॉर्मॅट आहे संघ आहे या स्पर्धेचा आयोजक संघ त्यांच्याकडनं तुम्हाला देखील जन्मदिवसाच्या लक्ष कोटी शुभेच्छा असतील. आणि आई जगदंबा तुम्हाला देखील उदंड आयुष्य देव हीच देवाचरणी आज आम्ही प्रार्थना करतोय. उद्या या गोष्टीचं सेलिब्रेशन मला वाटतं या ठिकाणी केलं जाईल. गावजेवण आहे उद्या, काही हरकत नाही आहे. एकच धाव कंप्लीट केली जाते. एकदा म्हणजे संघात धावसंख्या एक पोटसत्य धावसंख्या होती ती 17. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपत्र विजयाचं लक्ष्य 50 धावांचा. दुसऱ्या ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. 12 चेंडूमधून खर्च झाल्या 17 धावा. येणाऱ्या 12 चेंडूमधून आता करायचे आहेत 33. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर 16.50 सरासरी 16 ते 17 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये करायचे आहेत. आता विजयाचं शिखर गाठायचं असेल तर थोडंसं अटॅक क्रिकेट, ॲग्रेसिव्ह क्रिकेट, लाईट क्रिकेट खेळावं लागेल. ठोकम ठाक दे दनादन. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. वैयक्तिकवाला सांगितलं तिसरं गोलंदाज येतो नीलखंड भोईर. तिसरं षटक देखील दोन्ही संघांसाठी फार महत्वाचं आहे. हॅलो चेंडू लॉन साइड खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधला. चेंडू तो शॉट्स सेली मिडॉनला चेंडू जातोय. 2 धावा घेण्याची संधी झाली या 2 धावाने. मात्र सर्वात महत्वाची स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल ती नितीन याला. बघा नितीन संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड फलंदाज आहे. हॅलो या 2 धावांनी संघात धावसंख्या ती 19. उर्वरित 11 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 31 धावांची गरज. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 31 धावांची गरज. थोडंसं स्पीडअप करा, वेल कमी घ्या प्लीज. नीलखंड
आता मात्र चेंडू अतिशय चांगला फाटका आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष, यस वेल जज कॅच. महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय नितीन. बाद होतोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन चेंडूला स्विचर करण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण केलं आपण पाहिलं. शॉट फाईनला एकदा गणीची संधी झाली, एक शॉट थर्डमॅनला. ओके, न्यू एकविरा पिंपळघर या संघाचे नामांकित क्रिकेट आमचे परममित्र आणि ग्रामपंचायत पिंपळनेरचे माजी सरपंच सन्माननीय फुलाजी इतरकर, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत, वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. 7 चेंडूंचा खेळ बाकी, 29 धावांची गरज. आता जवळ जवळ बाजार. येणारे 7 चेंडू विजयासाठी अजून 29 धावांची गरज आहे. आपण जरा चालू सामन्याचं अपडेट पाहिलं तर 50 धावांची गरज असताना 3 षटकांच्या अंती धावसंख्या ती फक्त आणि फक्त 21. आता उर्वरित 7 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयापासून तब्बल 29 धावा दूर आहे. मिशन थोडंसं इम्पॉसिबल आहे. मग आता क्रिकेट आहे, बघूया क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. चला, वेळेच्या संदर्भात आपण देखील थोडंसं सहकार्य करा. गोलंदाज जास्त वेळ घेऊ नका प्लीज. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आहे. बाळा, तुम्हाला देखील विनंती आहे, आपण प्लीज थोडंसं वेळ कमी घ्या, स्पीडअप करा, कारण की आज मेगा फायनल डे, 2 महत्त्वाचे सामने बाकी आहेत आणि त्या अनुषंगाने आपण देखील खेळ करायचा आहे. बांद्र्यामध्ये कल्याण संघ देखील मोठ्या ताकदीनिशी या ठिकाणी उपस्थित झालेले संघाचा कॅप्टन अँड अदर्स टीम, तुमचं देखील मनापासून स्वागत. दया भंडारी आपण देखील या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर तुम्हाला विनंती असेल की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत काल्हेर दयाजी भंडारी, आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर तुम्हाला विनंती आहे की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. चला बाळा, थोडीशी घाई करा. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर विजयापासून तब्बल 29 धावा दूर आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
हॉपलिलो सुंदर असा ऑनराईचा पाटका, चेंडू जातो शॉट सली मिळवला, एक दोघांची संधी, दुसरीचा प्रयत्न, मात्र मी पुन्हा मानेन की एक धुक्के से कुछ काम चलने वाला नहीं यहाँ पर. सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं तर मोठ्या पटक्यांची गरज आहे. थोडासा अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट ज्याला आपण म्हणतोय, ठोकम ठाक दे दनादन. हा चेंडू थोडासा स्वेअर आहे. अक्रॉस लाईन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाज दिनेश याला चेंडू मात्र बॅट आउटसाइड एज घेतो, चेंडू जातो शॉर्ट फाईनला. इनफिल्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं, एक दोघांची संधी झाली. मात्र पुन्हा एकदा सांगू इच्छितो, एक धुक्के से कुछ काम चलने वाला नाही या पर. सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं आता मात्र मोठ्या पटक्यांची गरज आहे. मात्र ती बेल देखील निघून गेलेली आहे, कारण उर्वरित 4 चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल किती 25 धावांची गरज आहे. प्रभाकर याच्या बॅटमधून आणि या धाब्याने फक्त आणि फक्त आता तुम्ही पराभवाचं जे अंतर आहे ते कमी करू शकता. जबल जबल कुठेतरी आपण परवाच्या खाईमध्ये आहे आणि विजयाच्या उंबरठ्यावर विनोद ठाकरे यांचा संघ, तालुका क्रिकेटमधून खऱ्या अर्थाने उत्तम दर्जाची कामगिरी करणारा संघ आज देखील या स्पर्धेमधून काय कमालीचा खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिला. या ठिकाणी मात्र खराब चेंडू उत्तम जसं प्रश्न तसं उत्तर. त्या पटक्यांची नितांत गरज जी अगोदर होती तो फटका मात्र दिनेश याच्या बॅटमधून उशीर कावणे पण आलाय. चेंडू द्यायचा जुना. खऱ्या अर्थानं ज्या खेळाची गरज या अगोदर होती. हा चेंडू देखील जाईल का आउट ऑफ पार्क, ती क्षमता आहे या फलंदाजामध्ये. चेंडूवर मोठा पाटका आहे, चेंडू येतोय वाडिश. लॉंग ऑफला चांगलं शतरक्षण आपण पाहतोय. चला दापोड संघाचा कॅप्टन आपण देखील लगेच या. दापोड संघाचा कॅप्टन नाणेफेकीसाठी आपण लगेच ट्रॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. कसली ही वाचू का, थांब आता क्रॉस करून येतो त्याचे 500 परत दिस. धर्मेश तुमचे 500 रुपये परत घेऊन जा. धर्मेश धर्मा सेठ चला.